नवी दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी गाठभेट घेतली. चर्चा झाली, सरकार स्थापनेबद्दल एकमत झालं. परंतु त्याच्यानंतर एकनाथ शिंदे तात्काळ साताऱ्यातल्या त्यांच्या गावी रवाना झाले आणि त्याच्यानंतर त्यांना घशाचा संसर्ग झाला, त्यांना सर्दी झाली असं सांगण्यात येत होतं. काल ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये घशाची तपासणी केल्यानंतर एकनाथ शिंदे वर्षा निवासस्थानी आले होते. संध्याकाळी देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांची गाठभेट घेतली, त्यांच्याबरोबर चर्चा केली आणि त्यांना सरकारमध्ये सामील व्हा असा आग्रह केला. फडणवीसांच्या या विनंतीला एकनाथ शिंदे यांनी मान दिला आणि सरकारमध्ये सामील होण्याचं मान्य केलं. एकनाथ शिंदे यांनी ही दिलदारी आधी दाखवली पाहिजे होती. ज्या दिवशी निकाल लागला त्याच दिवशी त्यांनी मुख्यमंत्री पदासाठी भाजपला पाठिंबा दिला असता तर ते हिरो ठरले असते. अशा प्रकारची चर्चा सध्या सुरू आहे, परंतु या चर्चेला काही अर्थ नाहीये. देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना विनंती केली, एकनाथ शिंदे यांनी ती मान्य केली. देर आहे दुरुस्त आहे असं या सगळ्या प्रकरणाबद्दल म्हणता येईल. एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे यांच्यासारखे वागले असते तरी सुद्धा सरकार स्थापन झालं असतं असंही लोक म्हणतायत. एकनाथ शिंदे तसं वागले नाहीत. महाराष्ट्राच्या जनतेने हिंदुत्वासाठी जो जनादेश दिला होता त्या जनादेशाचा एकनाथ शिंदे यांनी मान राखला. ही बाब खूपच महत्वाची आहे.